नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय राष्ट्रीय आरोग्य अभियान तर्फे स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट याशिवाय STLS यासारख्या वेगवेगळ्या पदांकरता आपण जर 12वी नंतर काही डिप्लोमा कोर्सेस आपलं जर BSc नर्सिंग, GNM, BCom, MCom, BSc झालं असेल तर आपल्याकरता ही जाहिरात आम्ही घेऊन आलेलो आहोत. सुरुवात करतोय मात्र त्या अगोदर या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर या संदर्भामध्ये ही जी जाहिरात निघालेली आहे या जाहिरातीमध्ये आपण बघू शकतो कंत्राटी रिक्त पदे संवर्गनिहाय भरायची आहेत. त्याच्यामध्ये बजेट अँड फायनान्शियल ऑफिसर एक जागा आहे. 20,000 रुपये प्रति महिना पेमेंट असून याकरता BCom व MCom प्लस 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. काउन्सिलर या पदाला MSW हे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल. 20,000 रुपये प्रति महिना वेतन असेल. ऑप्टिमेट्रिस्ट या पदाकरता सुद्धा बघा तुमचं BSc इन ऑप्टिमेट्री अँड 2 इयर एक्सपिरियन्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त आपल्याला बाकी प्रोग्राम मॅनेजर, पब्लिक हेल्थ याशिवाय आपल्याला बघा आपण इथं बघताय प्रोग्राम मॅनेजर स्पेशलिस्ट इथं एक जागा आहे. याशिवाय आपण बघू शकताय आपल्याला इथं खाली प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ शिरपूर इथे एक जागा आहे. याच्यासाठी हे जे 2 कोर्सेस आहेत या ज्या जागा आहेत याच्याकरता बघा एनी मेडिकल ग्रॅज्युएट MBBS, BDS, BMS, BUMS हे कोणतेही चालेल आणि 35,000 रुपये प्रति महिना इथे वेतन असेल. याशिवाय सायट्रिक नर्स हे जे पद आहे या पदाकरता बघा तुम्हाला GNM किंवा BSc नर्सिंग आपलं झालेलं असावं. याशिवाय स्टाफ नर्स या पदाकरता आपलं GNM कंप्लीट असावं आणि 20,000 रुपये प्रति महिना आपल्याला इथे वेतन मिळत आहे. STLS साठी 12वी सायन्स नंतर तुमचा DMLT कोर्स कंप्लीट असावा आणि 2 वर्षाचा अनुभव असावा. तर याकरता सुद्धा आपल्याला 2,000 रुपये प्रति महिना आपल्याला इथे वेतन मिळत आहे. तर या संदर्भामध्ये मित्रांनो काही अटी शर्ती सुद्धा यांनी इथे दिलेल्या आहेत. त्या अटी शर्तीमध्ये प्रामुख्यानं आपल्याला ज्या गोष्टी बघायच्या आहेत त्याच्यामध्ये आपण बघू शकता बघा इथं जाहिरातीच्या दिवशी सदर पदावरील कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व मागास वर्ग 43 वर्षे राहील ही एक पहिली अट आहे. आणि दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ते दिनांक 7/4/26 ते 17/4/2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आपल्याला अर्ज आहे तो राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा रुग्णालय आवार साक्री रोड धुळे येथे आपल्याला सुट्टीचे दिवस वगळून व्यक्तिशः सादर करायचा आहे. याशिवाय आपल्याला याकरता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपयेचा व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपयेचा डिमांड ड्राफ्ट हा डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी यांच्या नावाने देय असून आपल्याला या संदर्भामध्ये आपल्याला जे काही निकष असणार आहे त्याच्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन 50% ॲडिशनल 20%. याशिवाय गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स जो आहे तो सुद्धा इथं पकडून तुम्हाला 100 गुणांच्या बेसिसवरती तुम्हाला इथं तुमचं सिलेक्शन होईल. तर या संदर्भामध्ये मित्रांनो ज्या काही आपल्याला शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. तर आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.